काका जिल्हा परिषदेची निवडणूक झाली पक्षाला थोडीशी मरगळ आले काय वाटतंय का जिल्ह्यात? नाही, पक्षाला मरगळ आली असं काही नाही. कसं झालं, आजी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या थोडंसं काही दिवस 10-15 दिवस आधी अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं आणि अजितदादांच्या निधनामुळं थोडंसं कार्यकर्ते अजूनही त्या संकटातनं, त्या परिस्थितीमधून कार्यकर्ते अजूनही बाहेर आले नाहीत. कारण दादांचं नेतृत्व हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दादांचं नेतृत्व हे विकासाच्या दृष्टीने आज अत्यंत या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं नेतृत्व होतं आणि ग्रामीण भागाचं नेतृत्व आज दादा गेल्यामुळं आज ग्रामीण भाग पोरका झाल्यागत झालाय. आज ग्रामीण भागातला कोणताही माणूस कोणी दादांकडे ओळख असो किंवा नसो, कागद घेऊन दादांना भेटायला मुंबईला गेला, बारामतीला गेला, पुण्याला गेला, तरी तिथं त्याचं परस्पर काम होत होतं आणि जागेवर कामाचा तुकडा पाडायचं ही जी दादांच्या कामाची खासियत होती. आज दुर्दैवाने कार्यकर्त्यांना ती सवय लागलेली आहे आणि आज दादा गेल्यामुळं निश्चितपणाने त्याची पोकळी जाणवती. त्यामुळं थोडंसं आपल्याला हे वाटतंय, पण निश्चितपणाने याही परिस्थितीमधून आता कार्यकर्ते बाहेर पडायला सुरुवात झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही या जिल्ह्यामध्ये पूर्वीसारखीच आपल्याला मजबूत दिसेल. आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचा तसं पाहिलं तर फलटण आणि वाई असे दोनच आमदार आहेत आणि वाई मतदारसंघाच्या ह्याच्यावर आपण पाहिलं जिल्ह्यामध्ये साधारण 20 खासदार आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळा 20 जिल्हा परिषदचे सदस्य आम्ही राष्ट्रवादीच्या ह्याच्यावर आणले आणि साधारण 40 पंचायत समित्याचे सदस्य आले. साधारण 4 ते 5 पंचायत समित्या या राष्ट्रवादीच्या विचाराचे सभापती झाले, नगरपालिका झाल्यात आमच्या. त्यामुळं इथून पुढं अजूनही थोडंसं काम करून हा जिल्हा राष्ट्रवादीचा जो पूर्वीचा बालेकिल्ला होता तो निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये होईल याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.